पान खाल्लं आणि ते पान खाऊन आला आणि चांगली गुळणी भरू दिली आणि नाथ बाबाच्या घाटावरून येत असताना जपमंत्र चालू आहे, वेदाची ऋचा म्हणत असतानाच नाथ बाबांच्या अंगावर तो येऊन थुंकला. नाथ बाबांनी साधं वरही बघितलं नाही. खालच्या खाली मान घालून नाथ बाबांनी पुन्हा गंगेवर गेले, पुन्हा स्नान केलं, पुन्हा आले, येऊन पुन्हा थुंकला. नाथ बाबा पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला, पुन्हा गेले. महाराज असं करता करता 108 वेळेस तो येऊन नाथ बाबांच्या अंगावर थुंकला आणि ज्या वेळेस 109व्या वेळेस नाथ बाबा आले, तो येऊन थकला की आता किती थुंकावं, तोंडातली थुंकी संपून गेली. पण ह्या बाबाला काही राग येईना. त्या यवनाने अक्षरशः नाथ बाबांच्या चरणावर नतमस्तक झाला. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आणि दंडवत घातलं. महाराज नाथ बाबांनी त्याला उठवलं, त्याच्या खांद्याला धरलं, त्याला उठवलं आणि सांगितलं, बाबा उठ, का नमस्कार करतोस मला? त्यावेळेस त्याने सांगितलं, महाराज मला क्षमा करा, मी इतक्या वेळेस तुमच्या अंगावर थुंकलो, तुम्ही साधं मला एक शब्दाने सुद्धा बोलला नाहीत. नाथ बाबाने सांगितलं, बाबा अरे तू काय माझं वाईट थोडंच केलं, तू माझं चांगलंच केलंस. काय केलं? तू जेवढ्या वेळेस माझ्या अंगावर थुंकलास तेवढ्या वेळेस मला गंगेचं स्नान घडलं, अन्यथा मी दररोज फक्त एकदाच आंघोळ करायचो. आज तुझ्यामुळे मला गंगेचे 108 वेळेस स्नान घडलं.